मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। जल जीवन मिशन योजनेच्या अनागोंदी कारभाराविरोधात 3 मार्च पासून ठाणे येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती अधिकार फेडरेशनचे उपाध्यक्ष शंकर वडवले यांनी मुरबाड येथील पत्रकार परिषदेत दिली। 2006 ते 2025 या कालावधीत शासनाने 4 योजना राबवून राज्यातील पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या योजना फक्त कागदावरच राहून महाराष्ट्र मात्र तहानलेलाच राहिला। करोडो रुपये खर्च केले गेले, जनतेचा पैसा अक्षरशः ठेकेदार आणि अधिकारी यांनी खोऱ्याने ओढला। महाराष्ट्रातील समस्त महिलांची फसवणूक करून सर्व योजनांचे वाटोळे लावले। आजही ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके तहानलेलेच आहेत। म्हणून जनतेच्या पैशाचा हिसाब मागण्यासाठी दिनांक 3 मार्च 2025 पासून माहिती अधिकार फेडरेशन महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष शंकर वडवले हे जिल्हा परिषद ठाणे येथे आमरण उपोषणास बसणार असून सदर उपोषणास ठाणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण अशोक पडवळ, कार्याध्यक्ष संतोष घोडे यांच्यासह ठाणे, पालघर, मुंबई, कोकण विभागातील तालुका अध्यक्ष, सर्व पुरुष व महिला कार्यकर्ते शंकर वडवले यांचे मनोबल वाढवण्यासाठी व भ्रष्टाचारी प्रशासनास जाग आणण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत। बघा, मुरबाड तालुका आता हे जे उपोषण माझं जे आहे पाण्याच्या संदर्भातील की सध्या ज्या जलजीवनच्या योजना चालू आहे, शासनाचं ध्येय आहे की हर घर जल, आणि ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पर हेड पर डे 50-55% पाणी हे द्यायचं असतं। परंतु आज जी जलजीवन मिशन योजनेची जी परिस्थिती जर बघितली तर फार गंभीर आहे। या अगोदर 2006 पासून पण तीच अवस्था आली। 2006 पासून 4 योजना शासनाने हे केलेल्या होत्या, त्यासाठी निधी दिला होता, परंतु आजपर्यंत त्या योजना फेल गेल्यामुळे आता सध्या जी योजना चालू आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत, आणि त्यासाठी शासनाने करोडो रुपयाचा निधी वितरित केलेला आहे। आणि या निधीचा सुद्धा कुठेतरी दुरुपयोग होतोय की काय, आज 2022-23 पर्यंत सर्व ज्या योजना चालू आहेत त्या सर्व योजनांच्या मुदती संपलेल्या आहेत, तरी सुद्धा एकही योजना आतापर्यंत पूर्ण झालेली दिसत नाही। तसेच संबंधित जे तालुक्याचे जे डेप्युटी आहेत, उपकार्यकारी अभियंता असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, यांनी खोटे अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे। आणि त्यामध्ये मी माझं काही उदाहरणार्थ सांगतोय की जे दुधनोळीची, मुरबाड तालुक्यातील दुधनोळीची जी योजना आहे त्या ठिकाणी शासनाच्या आराखड्यामध्ये तिथे विहीर आहे, परंतु संबंधित ठेकेदाराला ठेकेदाराला सपोर्ट करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे बोरमध्ये पाणी उडवलेलं आहे। त्यानंतर माझ्या गावचा विषय आहे की जे आराखड्यामध्ये जी जिओ टॅकिंगला विहीर होती ती विहीर जवळजवळ 1 किलोमीटर त्या जिओ टॅकिंग पासून दूर काढली गेली आणि त्या विहिरीला पाणी नाही। त्या संदर्भात आम्ही संबंधित त्या तात्कालीन जे कार्यकारी अभियंता होते कुलकर्णी म्हणून, यांच्याशी आम्ही चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं की हिल टेस्टमध्ये त्यासाठी तिथे पाणी दिसतोय। आम्ही म्हटलं ठीक आहे, हिल टेस्टमध्ये पाणी दिसत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा मेच्या पहिल्या 15 त्याची हिल टेस्ट घ्या आमच्या ग्रामस्थांच्या समोर, आणि जर तिथे पाणी असेल तर ठीक आहे, तिथे योजना करायला आमचा विरोध नाही, परंतु जर त्या ठिकाणी हिल टेस्टमध्ये जर पाणी आढळलं नाही तर संबंधित जलभूजल तज्ज्ञांनी खोटा अहवाल सादर केले म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली। त्यावेळी त्यांनी तो काढता पाया घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी आमची विहीर दिली। अशा पद्धतीने जिथे विहीरच नाही झाली ते सुद्धा खोटे अहवाल त्यांनी जिल्हा परिषदला सादर केले। अशा प्रकारे जो घोळ चालू केलेला आहे, आणि संबंधित अधिकारी स्पष्ट म्हणतात की तुम्ही किती उपोषण करा, आमच्यात काही फरक पडणार नाही। हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने ते बोलतात, ही सुद्धा उपोषणामध्ये आपण तो विषय चर्चेला घेणार आहे। आणि सर्व मी ग्रामस्थांना, महिलांना, सर्वांना मी विनंती करतो की 3 तारखेचं जे उपोषण आहे त्या उपोषणाला आपण सर्वांनी उपस्थित राहा, कारण जल है तो कल है, एवढंच मी सर्वांना या माध्यमातून, आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून विनंती करतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।